नमस्कार, मी स्नेहल परमेश्वर भोपी. तर आपल्या सर्वांचं भोपी अँड सन्स या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करते. तर आज आपण किशोर पवार यांच्या घरी आलो आहोत. तर यांच्या घरी यायचं एकमेव कारण असं मी म्हणता येईल की त्यांची जी आई आहे ना, दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं गौरी गणपतीचं डेकोरेशन करतात. तर चला आपण ह्या घरापासून सुरुवात करूया. कशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे आणि कशा प्रकारे सजावट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. चला माझ्यासोबत. एक तिला कसं मागे पुढे घालायचं ना मला, मग पाठीमागं ते काय बांधायचं वगैरे ते मला दुपारी 3ला सुरू केलं, सकाळी 7ला आवडलं सगळं. कोण कोण केलंय? किशोर, त्याचा भाऊ पार्थानी, मी आणि पल्लव आणि काकू. नाही मी नाही याच्यात. तुम्ही नाही का? नाही याच्यात मी नसते. कोण उभं केलंय? हे सगळं कोणी उभं केलं? गौरी मी आणि किशोरने केले, डेकोरेशन तर त्यांचं आहे सर्व. नाही मदत करतो रे तो मला, तर मी स्वतः करून नाही देऊ, मदत करतो. काय करायचं, मुलगी नाही म्हणजे काय करायचं. नमस्ते नमस्ते. मला ते ह्यांचे आल्यात म्हणलं त्यांच्या रविवारी 8 दिवस नाही, एक दिवस हळू खेळा. मोठ्या तुम्ही पण जावा त्यात. हा हा, तर आता आपण मामींच्या घरी आलो आहोत. तर हे बघा, गौरी वगैरे सगळी मस्त डेकोरेशन सजावट यांनी केलेली आहे. तर आपण मामींकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे सगळी सजावट केली, काय काय नवीन गोष्टी त्यांनी ह्याच्यातमध्ये मांडल्या आहेत, ते आपण सगळी माहिती बघून घेऊयात. कशी जायचं तिथं ते कळस वगैरे मांडून ते 5 खडं वगैरे ते गंगा म्हणून घ्यायचे, मुकोटे ठेवायचे नाही का, पाठीत गहू वगैरे घालून ते मुकोटे ठेवायचे आणि कळशीत पाणी भरून गंगा म्हणून ते आणि लक्ष्मी म्हणून मुखोटे ते तांदळाच्या राशीत ठेवायचे. तुळशीच्या कट्ट्यापासून आलिखा गौराई असं म्हणत घरात आणायचं. मग रात्रभर ते उभं करायचं. सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे दाखवायचा. संध्याकाळी जागरण वगैरे करायचं. बायका हळदी कुंकाला बोलवायच्या. संध्याकाळी 6 वाजल्यापासून चालू असतं ते हळदी कुंकाला बोलवायचा कार्यक्रम. अशा प्रकारे करतो आम्ही आणि ही आमची परंपरा चालली बरं का, म्हणजे पहिल्यापासून आहे हे असं. आधीपासून आहे. आणि हे एकट्याने उभारलं तुम्ही सगळं? होते मिस्टर आहेत, पण मुलगा आला, मुलाने केलं जरा, म्हणजे सगळ्यांनी मिळून केलं आम्ही गाणी पण.
इथं बघा पप्पा, इथं प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मेकअपचं पण सामान ठेवलंय. हे दिव्याचं काय म्हणला तुम्ही? नंदादीप ते नंदादीप. नंदादीप आहे. हळदी कुंकू म्हणजे असं दिवा ते त्याला नंदादीप म्हणायचं. हा हळदी आणि कुंकू. ते मध्ये आहे ना ते फुलवातीचं अखरकीच्या वाटी म्हणून ते फुलवात आहे. 11 वाटीचे 1 वाट असं 11 वाटीची 1 वाट. वाट. आणि ते छोटेसे कप अशी पण आहे. सकाळी गौरींना चहा दिलेला आहे तो. 20 वर्ष झालं ते करतात. 20 वर्ष ना? 20 वर्ष झालं ते करतात उभा. आणि त्याच्यानंतर त्याला सगळ्यापासून पहिल्यापासून आवड आहे. आवड असल्याशिवाय ती सवड होत नाही. बरोबर आहे. नंबर पण आला होता ना तुमचा? हो, इकडे? हो, नंबर पण आहे. ते 2014ला का 13ला माझा नंबर आला होता लोकमतनं. लोकमत मध्ये. चांदीची लक्ष्मीची मूर्ती म्हणजे मिळाली. पहिला नंबर. पहिला नंबर आला होता. आणि सगळी सजावट वगैरे मस्तच आहे. हो, ती सजावट चांगली करण्यासाठी प्रयत्न करतो आम्ही. आणि तेवढं होईल तेवढं दर वर्षाला वेगवेगळ्या पद्धतीचं करतो आम्ही. नाही ते हळदी कुंकू लावायला लागलेत बरं का. त्यांच्या हातात हळदी कुंकाचा करंड आहे. दोघींच्याही हातात. ते पलीकड साईडला ना विष्णू आहे म्हणजे व्यंकटेश हातीवर. आणि हातीवर गणपती आहे. हे प्रसाद आहे. ते नाही का मनुके, खडी साखर, खोबरं म्हणजे मेवा. मेव्याचा प्रसाद. आणि पान सुपारी पण ठेवली. हंड्यात आहे. त्यावरती म्हणजे लोणी आल्यासारखं दिसतं ते. बरोबर आहे. मामी खूप छान पद्धतीने कलाकृती म्हणतात. दही हंडीची छोट्या छोट्या गोष्टीतून पण किती दिसून येते बघा आपली हाऊस. साहित्य पण दिसेल, नैवेद्य दिसेल. ते माझ्या मुलीने गेल्या वर्षी म्हटली होती मम्मी की तूच घेतेस प्रत्येक वर्षी साड्या, मग मी पण ह्या वर्षी घेणार म्हणून तिनं ते नवीन साड्या दोघींना पाठवून दिल्या. आणि ते म्हणजे इथले शेजारी मांडलेले त्यांनी पण भरतात हौशेने असं. ओटी का? हा. इथं खाली ओटी भरली. तर अशी पद्धत, अशा प्रकारे मामींच्या घरातल्या गौरी आहेत. आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही गौरी आणल्या, गौरी उभा केल्या, तुमची हाऊस, छोट्या छोट्या गोष्टी. तर तुमचं धन्यवाद त्याच्यासाठी. थँक्यू.